हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि जसं की मी सर्व व्लॉगमध्ये सांगितलंच आहे की ही माझी एक व्हिडिओ आहे, एक क्लिप आहे, एक आठवणी आहेत माझ्या बाळाच्या बारशाच्या। सो ह्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खूप दिवसानंतर व्लॉग करते आहे बिकॉज थोडंसं काही बेबी वगैरे आणि हेल्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे थोडंसं लेट टाकते आहे। बट ह्या तर आठवणी माझ्यासाठी मस्ट आहेत म्हणून मी हे व्हिडिओ व्लॉग टाकत आहे। आणि चला तर सुरुवात करते माझ्या व्लॉगमध्ये। आणि खूप छान असं डेकोरेशन करायचं चाललं होतं, बट गावी असल्यामुळे थोडंसं फुगे वगैरे स्टिच होत नव्हते, काय माहिती का, बट ते प्रॉपर होत नव्हतं। त्याच्यामुळे जितके बसवता येते तसे फुगे वगैरे बसवले आणि हे सर्व क्रेडिट महेशला जाते, सर्व त्यांनीच केलेलं आहे बिकॉज सगळं गावाकडे इतकी घाई गडबड होते आणि सगळ्या गोष्टी वगैरे करायच्या होत्या, प्लस बेबीलाही बघायचं होतं। सो माझ्याकडून तर त्या गोष्टी नाही झाल्या, सो सर्व डेकोरेशन त्यांनीच केलं होतं। आणि प्लस इतकं छान असं झोका पण मिळालेला आहे, जसं की पाळणा म्हणतो आपण, तो पण इतका सुंदर मिळाला होता। आणि प्लस ते डेकोरेशन इतकं छान वाटत होतं, तेही महेशनीच केलं होतं। सो आणि ही माझी पूर्ण फॅमिली आहे आणि अजून भरपूर लोक येणार होते, बट त्याच्या आधी मग मी म्हटलं की चला थोड्याशा क्लिप्स वगैरे काढून घ्याव्यात। आणि ही टुबू खूप छान अशी डान्स करते, मानसी। आणि आम्ही सर्वजण खूप खुश होतो, सर्वांनी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, प्लस खूप सारं एन्जॉय करत होते। आणि ॲक्च्युली कसं आहे ना, माझ्या सासरी एवढं कोणी एन्जॉय नाही करत म्हणा किंवा एवढं डान्स वगैरेचा इंटरेस्ट नाही आहे, बट माझ्या माहेरी सर्वांना खूप असा इंटरेस्ट आहे, म्हणून इतकं छान वाटत होतं ना, सर्वजण डान्स करत होते। आणि अजूनपर्यंत आमच्या गावी एवढं कोणी डान्स करत नाही म्हणून, आणि पाहुणे पण नव्हते आले, सो घरातलेच होते। आणि नंतर सगळ्या बायका वगैरे येणार होत्या बारशासाठी, सो तोपर्यंत हिने डान्स वगैरे केला। आणि माणसं इतकी छान डान्स करते ना खूप, आणि इंटरेस्ट पण तिला खूप आहे, आमच्या घराने सर्वांनाच खूप सारा इंटरेस्ट आहे। आणि माझ्या सासरचे लोक सगळे बघत होते की अरे ही काय डान्स करते, किती छान करते वगैरे वगैरे। आणि सर्वजण बसले होते, खूप सारे पाहुणे आले होते, महेशचे मामा मामी आले होते, प्लस माझ्या घरचे पण सर्वजण आले होते। आणि छान वाटत होतं की पूर्ण फॅमिली अशी एन्जॉय करते आहे, सर्वजण आलेत आणि माझ्या बाळाच्या बारशासाठी सर्वजण आवर्जून आलेले आहेत। आणि छान वाटत होतं, आपल्या बाळाचं बारसं आहे आज, आपल्या बाळाचं ॲक्च्युअल नाव सगळ्यांना कळणार आहे, तिला एक छानसं नाव मिळणार आहे। आणि तिच्या नाव हे जे आहे हे आमच्या दोघांच्या नावावर इन्स्पायर होतं, प्लस एका देवाच्या नावाने इन्स्पायर होतं, श्रीकृष्णाच्या नावाने। सो असं काहीतरी छान डेकोरेशन करायचा विचार केला आणि छान वाटत होतं की चला, खूप दिवसापासून चाललं होतं डेकोरेशन आणि आज ते फायनली झालं। आणि असं छानसं डेकोरेशन बघून खूप छान वाटत होतं आणि कृषिकाही खूप एन्जॉय करत होती, बट नंतर थोडंसं चिडचिड करायला लागली की सर्वजण घ्यायला लागले तेव्हा। आणि ही छान असा डान्स, हे माझ्या ॲक्च्युली माणसाला तर ओळखत असाल, बाजूलाच्या 2 मुली आहेत त्या माझ्या लहान दादाच्या मुली आहेत, सो त्याही खूप छान डान्स करत होत्या। आणि सर्वजण खूप छान असं एन्जॉय करत होते, बायका पण सर्व बारसं वगैरे झाल्यानंतर त्याही निघून गेल्या, ॲक्च्युली ती गावाकडे काही जास्त थांबत नाही संध्याकाळचं, सो त्याही लवकर निघून गेल्या। आणि आम्ही नाव, ती झोका वगैरे सर्व गोष्टी खूप छान अशा केल्या होत्या। थोडंसं लाईटचा इश्यू होता, बट ओके, थोडंफार गावाकडे होतच असतं पुढे मागे। तर अशा प्रकारे आमच्या बाळाचं बारसं छान असं पार पडलं। ती छान बघत होती आणि नंतर खूप असं वेळानंतर थोडंसं इरिटेट झाली होती, बट त्याच्यानंतर ती छान असं पाळण्यामध्ये जेव्हा तिला झुलवलं तेव्हा ती झोपू गेली। आणि छान वाटत होतं, सर्वजण बघून, सर्व पाहुणे वगैरे बघत होते। तिच्या छानशा दोन्ही आत्या आलेल्या, आत्याही खूप छान खुश होत्या, आपल्या बाळाचं काहीतरी नाव असं मिळणार आहे। आणि ती तिच्या बाबासोबत इतकी खुश होती फोटो काढायसाठी, आणि ह्या आमच्या आठवणी तिच्यासाठी खूप अशा मेमरेबल असणार आहेत। आणि प्लस ह्या सर्व फोटोज काढत होते कृषिकासोबत, सर्वजण खूप एन्जॉय करत होते, फोटोज वगैरे काढून सर्वजण फोटो काढत होते ही। आणि सर्व लहान मुलं, आणि आमची ॲक्च्युली माझ्या भाची ज्या आहेत त्यांची पण एक लहान मुलगी आहे पिऊ म्हणून, ती छान एन्जॉय करत होती। आणि हे छोट्याशा क्लिप्स आहे जे पाळणा म्हणताना असतात, सो पाळणा ॲक्च्युली कृषिकाला पाळण्यात टाकलं होतं आणि ती मस्त एन्जॉय करत होती, कारण फर्स्ट टाईम ती पाळण्यात झोपली होती। कारण ह्याच्या आधी आम्ही अजूनपर्यंत तिला पाळण्यात नव्हतं टाकलं, बिकॉज आम्हाला ती सवय नव्हती लावायची पाळण्याची, सो तिला पाळण्यातच टाकलं नव्हतं। आणि आज फर्स्ट टाईम ती पाळण्यात होती आणि तिला छान वाटत होतं की काहीतरी झुलती आहे वगैरे, छान वाटत होतं। आणि ही असे फोटोज, थोड्याशा क्लिप्स आहेत ह्या सगळ्या पाळण्याच्या। आणि इतकं छान वाटत होतं या सर्व गोष्टी बघून। आणि असं आपल्या बाळासाठी काही स्पेशल मेमरीज असतात, त्या खूप
स्पेशल असतात आपल्यासाठी. आणि हे पाळण्याच्या थोड्याशा आठवणी, सर्वजण पाळणा गात होते. तिच्या लहान आणि मोठ्या आत्या पण खुश होत्या, तिचे बाबा खुश होते, सर्वजण एन्जॉय करत होते, फोटोज काढत होते सर्वजण, पाळणा सर्वजण म्हणत होते. आणि अशा प्रकारे पाळणा वगैरे झाला, खुश झाले सर्वजण छानसा पाळणा वगैरे बोलून झालं आणि नाव आलं. आणि आता नाव रिव्हीलचं गोष्ट आली होती. सो चला आता नाव रिव्हील करायचं, बोर्ड वगैरे सर्वजण करायचं होतं. सो आम्ही अशा प्रकारे सर्व गोष्टी केल्या आणि छान असं बारसं झालं. बघा कृषिकाही खूप एन्जॉय करत झोपी गेली होती. तिलाही छान वाटत होतं की अरे काहीतरी होतंय कारण फर्स्ट टाईम पाळण्यात बसली होती. तिलाही काही माहिती नव्हतं पाळण्यातल्या काही गोष्टी. आणि त्या पाळण्यात चांगली झुलत होती मस्तपैकी. सगळ्यांनी पाळणा गायल्या, ह्या छोट्याशा आठवणी होत्या. आणि माझे दादा वहिनी सर्वजण आले होते. त्यांच्यासाठी त्यांच्या परीच्या खूप छान अशा आठवणी, मेमोरेबल आठवणी सोबत घ्यायच्या होत्या. आणि सर्वजण खूप असे बघत होते कृषिकाकडे की अरे वा छान ड्रेस घातला. आणि हा जो पिंक कलरचा ड्रेस आहे तोही तुम्हाला आवडला काही नक्की मला कमेंट करून सांगा. हा पिंक कलरचा ड्रेस तिच्या लहान मामींनी घेतलेला आहे. आणि असा छान दिसत होता. आणि ॲक्च्युली मी तिला टकलू केलं होतं सो तिला बेल्टमध्ये वगैरे छान दिसत होती. आणि हे चला आता बारी आलेली आहे आपलं नाव रिव्हील करायची. जो मी बोर्ड स्वतः केलेला होता, आम्ही दोघांनी स्वतः हा बोर्ड केलेला आहे, नेम रिव्हील बोर्ड. तो आता टाईम आलेला आहे तो रिव्हील करण्यासाठी. आणि अशा प्रकारे तो बोर्ड दिसत होता आणि खूप छान असं दिसत होतं. कृषिकाचा फोटोही लावला होता. आणि अशा प्रकारे आमच्या बाळाचं नाव कृषिका असं ठेवण्यात आलं. आणि ह्या सर्व गोष्टी बघून खूप छान वाटत होतं. आणि हा नेम बोर्ड जो आम्ही नेम रिव्हील बोर्ड केलेला आहे हा घरीच केलेला आहे. जर तुम्हालाही कोणाला करायचं तर नक्की करा. आणि हा जो तिची मोठी आत्या आणि आम्ही दोघी तिला पाळण्यातून घेत वगैरे होतो. आणि अशा प्रकारे नाव ठेवायचं चाललं होतं. तिच्या आत्या, लहान आत्या, मोठ्या आत्या ह्या दोघीही खूप खुश होत्या. तिचं नाव कानात बोललं गेलं, कुर्र केलं आणि माईकवर छान असं नाव तिचं रिव्हील केलं. आणि अशा प्रकारे तिच्या मोठ्या आत्या खूप खुश होत्या. खूप छान वाटत होतं त्यांनाही की आपल्या भावाच्या मुलीचं बारसं आहे. ह्या सर्व मेमरीज खूप छान वाटत होत्या त्यांनाही. त्यांच्याही खूप साऱ्या आठवणी मी साठवून घेतल्या. आणि यात टायमाला थोडीशी कृषिका क्रँकी झाली होती, रडत होती थोडीशी, बिकॉज ती झोपली होती आणि त्यामधूनच उचललं वगैरे. आणि हे बघा ह्या दोघी आत्या छानसं नाव बोलतायत, खूप खुश होत्या. आणि हे आमचे बच्चा पार्टी डान्स करताना इतकं एन्जॉयबल जे काही खूप खरी कसली शान असेल ना तर आमच्या मुलांनी डान्स केलेला. कारण हे माझ्या डोहाळे जेवणाला त्यांनी तिघांनीही डान्स करून खूप छान अशा आठवणी माझ्यासोबत ठेवल्या. आणि छान वाटत होतं तेव्हा. आणि आताही कृषिकाच्या बारशालाही त्यांनी डान्स करून खूप असं एन्जॉय केलं. आणि आम्हालाही खूप सारं एन्जॉय करायलाही केलं. आणि सर्वजण खूप खुश होते. आणि ह्या तिघंही कसे दिसत आहेत हेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे हे डान्स वगैरे सर्व पार पडून सर्वजण जेवण वगैरे केलं. आणि गावाकडे कसं पटकन खूप लवकर जावं लागतं कारण गाड्या वगैरे पण अंधार वगैरे असतो. सो अशा प्रकारे लवकरात लवकर हा प्रोग्राम संपन्न केला. आणि सगळेजण वगैरे मध्येच डान्स स्टॉप झाला त्यामुळे थांबले होते, बाकी काही नाही. आणि हे बाकीचे सर्व बघत होते डान्स करताना वगैरे. आणि सर्व बायका भेटत होत्या, आल्या होत्या भेटायला. अशा प्रकारे छान असं बारसं सेलिब्रेट झालं. आणि नेक्स्ट ब्लॉग मी नक्की लवकरात लवकर घेऊन येणार आहे जो आमच्या कृषीवनचा आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ बघायलाही विसरू नका. आणि कसे वाटले हे फोटोज, थोडेसे माझ्या मेमरीज आहे, नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय. नक्की लाईक करा. बाय.